नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे आता जीवा आणि काव्याचं जे काही लग्नापूर्वीचं नातं होतं ते सगळ्यांच्या समोर येणार आणि सगळ्यांसमोर जर हे नातं आलं तर काय घडणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? काव्य खरोखर सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकेल का, की पुन्हा एकदा तिचं सांगता सांगता राहून जाईल? ते सगळं काही आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या ह्या व्हिडिओला. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि प्रत्येक व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर इथे आता आपण पाहिलेलं आहे की जीवा आणि पार्थने छान आता दीपकची धुलाई करून आलेले असतात. त्यानंतर आता काकाने सांगितल्याप्रमाणे ते दोघंही अंघोळ वगैरे करून फ्रेश देखील झालेले असतात. जेवण वगैरे आटपून सगळेजण झोपायला गेल्यावर आता इकडे पार्थ हा काव्याला सांगत असतो की आज तुम्हाला सांगू का, दीपकने ज्यावेळेस तुमचा गळा आवडला होता ना आणि तुम्ही घाबरला होता, मला तो क्षण आठवला आणि मी त्याला मारला आणि जीवाने सुद्धा त्याला मारला. आता जीवाने मला त्रास दिला म्हणून दीपकला मारलं का, असं ज्यावेळेस काव्य विचारते त्यावेळेस पार्थ म्हणतो, नाही अहो, त्याने नाही का नंदिनीला आज किडनॅप करून ठेवलं होतं, त्याने तिला त्रास दिला म्हणून जीवाने त्याला मारला आणि मारताना प्रत्येक वेळेस जीवा हा शब्द बोलत होता, माझ्या बायकोला त्रास दिलास ना, तिच्यावरती हात उचललास ना, मग त्याची शिक्षा हीच. आता हे ऐकून काव्याला त्रास व्हायला लागतो आणि मग काव्या पार्थला सांगते की चला झोपून घ्या, उशीर झालाय. मग ते दोघं नवरा बायको झोपून घेतात. पण इकडे काव्याच्या डोक्यातून विचार जायला काही तयार नसतो की जीवा हा नंदिनी ताईला सतत माझी बायको असं म्हणत होता. काव्याची आता इकडे चलबिचल सुरू झालेली असते. मग ती उठून बसते आणि आता विचार करायला लागते की नेमकं जीवा असं बोलला तरी कसं, म्हणजे पार्थ म्हणतायत तसं खरोखर जीवाच्या मनामध्ये नंदिनी ताईबद्दल काही फिलिंग्स असतील का. मग ती पाणी घेते आणि पाणी प्यायला लागते घटाघट तिला, कारण हा विचारच सहन होत नसतो. नंतर मग तीच म्हणायला लागते की नाही, अजिबातच नाही, जीवाच्या मनामध्ये नंदिनी ताईसाठी अजिबातच काहीच फिलिंग नाही आहेत, मला माहिती आहे. कारण जर त्याला नंदिनी ताईसाठी फिलिंग असत्या तर तो तिच्याशी एवढं वाईट त्या दिवशी बोललाच नसता, त्याचं आणि तिचं भांडणच झालं नसतं. पण मग जर त्यांचं भांडण झालं होतं तर मग त्याने तिला काल उचलून आणलं घरी, ते पण कालची सिच्युएशनच तशी होती ना काव्या, असं सुद्धा ती तिच्या स्वतःच्याच मनाला समजावत असते. पण आता ती विचार करायला लागते की नाही, हे बघ, मला फार विचार करायचा नाही आहे. या सगळ्या फालतू गोष्टींपेक्षा मला जास्त कॉन्सन्ट्रेशन हे माझ्या अभ्यासावरती करायचं आहे आणि आता मला झोपून घ्यायचं आहे. सकाळी मला इन्स्टिट्यूटला सुद्धा जायचं आहे. आणि मग ती आत्ता या विचारांमध्येच झोपूनही जाते. तर दुसरीकडे आता येत्या काही दिवसांवरती जीवाचा वाढदिवस आलेला असतो आणि आता ही गोष्ट मालिनी नंदिनीला सांगत असते की नंदिनी, अगं येत्या काही दिवसात जीवाचा वाढदिवस आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, काय जीवांचा वाढदिवस? आई, आपण त्यांचा वाढदिवस ना खूप छान पद्धतीने साजरा करू. आपण एक काम करू, छान बर्थडे पार्टी प्लॅन करूया. त्यांच्या बर्थडेसाठी आपण खूप छान तयारी करूया, अगदी छान दणक्यात सेलिब्रेशन झालं पाहिजे. त्याबरोबर आता मालिनी ही गोष्ट पार्थला सुद्धा सांगत असते की पार्थ, तुला माहिती आहे का, जीवाचा वाढदिवस आहे आणि त्याचं सेलिब्रेशन ही आपल्याला करायचं आहे. आता इथे घरामध्ये सगळेच जण जीवाच्या वाढदिवसाबद्दल बोलत असतात, सेलिब्रेशनबद्दल बोलत असतात. इकडे पंकज काका तर म्हणत असतो, दणक्यात सेलिब्रेट झाला पाहिजे माझ्या भाच्याचा वाढदिवस, शेवटी वाढदिवस कोणाच्या भाच्याचा आहे. तर दुसरीकडे आता नंदिनी ही म्हणत असते की हो, अगदी बरोबर आहे, तुमच्या भाच्याचा आणि माझ्या नवऱ्याचा जोरात वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे आपल्याला. शेवटी जीवा प्रत्येक गोष्टीत सगळ्यांचे एवढे उत्साही असतात, मग त्यांचा वाढदिवस आहे तर आपणही उत्साह दाखवलाच पाहिजे. आता इथे चर्चा सुरू असेपर्यंत दारामध्ये पोलिसांनी येऊन बेल वाजवलेली असते. कल्पना जाऊन दरवाजा उघडते आणि दारात पोलिसांना बघून ती घाबरते आणि आत येऊन सांगते की बाहेर पोलीस आलेले आहेत. आता हे ऐकून डायनिंग टेबलवर जेवढे सगळे नाश्ता करायला बसलेले असतात तेवढे सगळेच पटकन बाहेर आलेले असतात. तर आता जीवा हा पोलिसांना विचारत असतो की
कशासाठी आलाय सर तुम्ही इथे? त्यावर आता पोलीस हे त्याला सांगत असतात, दीपकवरती हल्ला केल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय, तुम्ही बेदम मारलंय त्याला. त्यावर जीवा हा त्याचं भान हरवलं जातं आणि तो पटकन बोलून टाकतो, माझ्या बायकोवरती हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे हाल हेच होतील. आणि आता जीवाचा आवाज, त्याची नजर, सगळं काही एकदम बदलून गेलेलं असतं. सगळे त्याच्याकडे बघतच राहतात. जीवाची ती तळप काही वेगळीच असते. त्याबरोबर लगेचच आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, कोण आहे तुमची बायको? त्याबरोबर आता जीवा हा लगेचच म्हणतो, नंदिनी जीवा देशमुख, ह्या घरची सून आणि माझी बायको. आता हे ऐकल्यावर मात्र काव्याला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं की जीवा हे असं कसं बोलू शकतो. तर दुसरीकडे आता नंदिनी त्या ठिकाणी आलेली असते आणि जीवाने नंदिनी जीवा देशमुख माझी बायको हे म्हटलेलं तिने ऐकलेलं असतं आणि तिला खूप जास्त आनंद या गोष्टीचा झालेला असतो की जीवा तिला माझी बायको असं म्हणालेलं असतो. तर दुसरीकडे आता इकडे काव्याचा मात्र चांगलाच तिळपापड झालेला असतो, कारण तिला जीवाने जे वाक्य बोललेलं असतं ते सतत सतत आठवत असतं आणि मग तिला आता पार्थचं बोलणं सुद्धा आठवायला लागतं की काल त्या दीपकला जीवाने इतका मार बेदम मारलाय, नंदिनीला त्रास दिला म्हणून. ते सुद्धा प्रत्येक वेळेस तो वाक्य बोलून त्याने तिला मारलंय की माझ्या बायकोला त्रास दिलास तू, माझ्या बायकोवर हात उचललास तू. आता मात्र हे सगळं काव्याला आठवायला लागतं. तर आता कसं बसं मॅनेज करून पार्थने पोलिसांना आपण बाहेर जाऊन बोलूया असं सांगितलेलं असतं. त्यामुळे पोलीस आणि पार्थ बोलण्यासाठी म्हणून बाहेर गेलेले असतात. तर आता जीवाला सुद्धा मालिनी सांगते, जा जरा तू तुझ्या खोलीत आराम कर, बघ किती डोकं गरम झालं तुझं. मग जीवा त्याच्या खोलीमध्ये निघून येतो. तर काव्य सुद्धा जीवाच्या मागोमाग तिथे रूममध्ये आलेली असते. आता जीवा विचारतो, का आली आहेस तू इथे, काय गरज आहे, मला तुझ्याशी बोलण्यात काही इच्छा नाहीये, तू जा इकडनं. त्यावर काव्या म्हणत असते, 1 मिनिट, तुला इच्छा आहे की नाही त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये, मी जितकं सांगायला आलीये तितकं ऐकायचं. काय मग नंदिनी जीवा देशमुखला नंदिनीच्या पुढे लागण्याची खूप घाई झाली होती ना, ठीक आहे ना, काही हरकत नाही. पण आता मी त्या नंदिनी ताईला आणि घरातल्या सगळ्यांना आपल्या नात्याबद्दल सगळं काही सांगून टाकणार आहे. हो. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र जीवाला खूप मोठा धक्का बसतो. जीवा काव्याला समजावायला लागतो की हे बघ काव्या, उगाचच्या उगाच असं वेड्यासारखं काही वागू नकोस, उगाच काहीतरी करून घेशील आणि नको तो पश्चाताप नंतर आपल्याला करण्याची वेळ येईल. त्यावर काव्या म्हणत असते, मला काहीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाहीये. जी काय वेळ येणार आहे ना ती तुझ्यावर, कारण लपवाछपवी तू करतोयस. मला तर सगळ्यांना खरं सांगूनच टाकायचंय आणि मग आता तुला काही करायचंय ते कर, पण मला जे हवं मी तेच करणार असं म्हणत काव्या ही तिकडनं निघून आलेली असते. मग नंदिनी ही तिचा हात पकडते आणि तिला विचारते, काव्या यांना काही सांगितलं नाहीस ना तू सरप्राईजबद्दल? त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते, नाही ताई, काही नाही सांगितलेलं, आणि सरप्राईज फक्त जीवासाठीच नाही तर तुम्हा सगळ्यांसाठी आहे. त्यावर नंदिनी म्हणते, आम्हा सगळ्यांसाठी सरप्राईज? आता नंदिनीला काव्या काय बोलत असते ते कळत नसतं, त्यामुळे ती तिला पुन्हा विचारते, म्हणजे? त्यावर लगेचच काव्या सांगायला लागते की जीवाच्या वाढदिवसादिवशी मी तुम्हा सगळ्यांसाठी एक खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलंय. एक असं सरप्राईज की ज्यानंतर तो वाढदिवस जीवाचा फक्त जीवासाठीच नाही तर तुम्हा सगळ्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा असेल. आता नंदिनीला काही काव्याचं बोलणं कळत नसतं. नंदिनी पुन्हा तिला विचारते, म्हणजे नेमकं तू काय करणार आहेस काव्या? त्यावर काव्या म्हणते, ताई ते तुम्हाला नंतरच कळेल. तर आता नंदिनी ही गोष्ट मालिनी काकूंना सांगते की काव्या सुद्धा जीवाच्या वाढदिवसाला काहीतरी स्पेशल करणार आहे. तर आता ही गोष्ट मालिनी काकू पार्थला सांगत असतात की पार्थ, तुला माहिती आहे का, तुझी बायको काव्या सुद्धा आपल्या जीवाच्या वाढदिवसाला काहीतरी नवीन करणार आहे म्हणे. चला, हळूहळू का होईना पण ती सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये रुळायला लागली, आपल्या आनंदात आनंद मानायला लागली. तर पार्थ म्हणत असतो, आई त्यांना वेळ दिला आणि त्यांनी हळूहळू करूनही दाखवलं. त्यानंतर आता पार्थ हा रूममध्ये आलेला असतो. तर तो आता काव्याला म्हणत असतो की काव्या, आई काय म्हणत होती, तुम्ही जीवाच्या वाढदिवसासाठी काहीतरी खास स्पेशल सरप्राईज वगैरे देणार आहात, म्हणजे नेमकं काय सरप्राईज असणार आहे ते किमान मला तरी सांगा, म्हणजे जर तुम्हाला त्यात काही माझी मदत होणार असेल तर मी तरी तुम्हाला मदत करेन, एकट्यानेच कसं जमेल सगळं तुम्हाला. त्यावर काव्या म्हणत असते, नाही, मला कोणाचीही मदतीची गरज नाही आहे या गिफ्टसाठी, मी सगळं काही व्यवस्थित स्वतःचं स्वतः मॅनेज करेन. त्यावर पार्थ म्हणत असतो,
काव्या, तुम्ही जे काही गिफ्ट देणार आहात मला ना खूप जास्त एक्साइटमेंट लागून राहिली आहे त्या गिफ्टसाठी. त्यावर काव्या ही त्याला सांगत असते की हो ना, मग ते गिफ्ट मी देण्याची तयारी तर माझी आहे, पण स्वीकारण्याची तयारी मात्र तुम्ही सगळ्यांनी अगोदर करून ठेवा. आता काव्याने असं म्हटल्यावर मात्र पार्थला काही कळत नाही. पार्थ म्हणतो म्हणजे? त्यावर काव्या म्हणते तेव्हाचं तेव्हा कळेल, आता झोपून जा. तर त्यानंतर आता नंदिनीने जीवाच्या वाढदिवसासाठी छान त्याच्या आवडीचा रेड वेल्वेट केक बनवलेला असतो, ते सुद्धा बदामाच्या आकाराचाच. तर त्यानंतर आता इकडे नंदिनीने जीवाला आवडते तशी चिकन बिर्याणी सुद्धा बनवलेली असते, कारण जीवा हा खाण्याचा खूप हौशी असतो आणि त्याला चिकन वगैरे तर खूप जास्त आवडतं. त्यानंतर आता घरात सगळेजण छान केक कटिंग वगैरे करतात आणि जीवाचा वाढदिवस साजरा होतो. त्यानंतर आता केक खाण्याची वेळ आलेली असते. त्यावेळेस आता लगेचच इकडे नंदिनी ही म्हणायला लागते की पहिला केक मी जीवांनाच भरवणार, केक कसा झालाय हे तेच सांगतील. आणि मग नंदिनी ही लगेचच जीवाला केक भरवते आणि जीवासुद्धा नंदिनीच्या हाताने अगदी आनंदाने केक खाऊन घेतो. आता यांचं सगळं छान सुरळीत झाल्याबरोबर पार्थ हा काव्याकडे बघतो आणि विचार करतो, कदाचित काव्या जे सरप्राईज देणार होत्या त्या विसरल्या आहेत, मला त्यांना आठवण करून दिली पाहिजे. आणि मग पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुम्ही काहीतरी सरप्राईज आम्हा सगळ्यांना देणार होतात ना? त्याबरोबर लगेचच आता काव्या ही म्हणायला लागते सरप्राईज. त्यावर पार्थ म्हणतो, नाही म्हणजे तुम्ही म्हणाला होतात म्हणून मी फक्त तुम्हाला आठवण करून दिली. काय आहे ना, इतके दिवसांपासून मी खूप एक्सायटेड आहे ते सरप्राईज पाहण्यासाठी. त्यावर काव्या म्हणते, हो आहे ना, सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. नंदिनी विचारायला लागते की काय सरप्राईज आहे? तर इकडे जीवा विचार करतो, आता ही मूर्ख काव्या सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकून आणखीन जास्त काहीतरी प्रॉब्लेम आणि कॉम्प्लिकेशन्स वाढवून ठेवते की काय. त्यावर काव्या म्हणते, एक मिनटं मी आलेच. आणि मग आता ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये एका मोठ्या बाउलमध्ये तिने जी बनाना स्मूदी बनवून ठेवलेली असते ती लगेचच कल्पनाताईंना सांगते, कल्पनाताई, मला फ्रीजमध्ये मी मघाशी जी बनाना स्मूदी बनवून ठेवली होती ती जरा द्याल का बाहेर काढून. त्यावर लगेचच कल्पना तिला बनाना स्मूदी आणून देते. त्यावर काव्य म्हणते, आणि काचेची ग्लाससुद्धा द्या. त्याबरोबर ती तिला काचेची ग्लास देते. काव्य छान सगळ्या बनाना स्मूदींचे ग्लास डेकोरेट करते आणि बाहेर घेऊन येत सगळ्यांना म्हणते, सरप्राईज, माझ्या हातची टेस्टी बनाना स्मूदी सगळ्यांसाठी. त्याबरोबर लगेचच इकडे नंदिनी, जीवा, पार्थ, मालिनी काकू, पंकज, वसुहत्या सगळ्यांनाच ती बनाना स्मूदी देते. आता सगळेजण बनाना स्मूदी छान आनंदाने घेत असतात. तर इकडे लगेचच पार्थ म्हणायला लागतो की हे होतं तुमचं सरप्राईज? नाही, जर हे सरप्राईज होतं तर खरंच खूप छान टेस्टी आणि मस्त गोड सरप्राईज आहे तुमचं. त्याबरोबर लगेचच काव्याला तिचं खरं सरप्राईज आठवायला लागतं. ते म्हणजे तिने जीवाला सांगितलेलं असतं की मी तुझ्या वाढदिवसाच्या नंतर म्हणजे केक कापल्यावर लगेच सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकणार आहे. पण मग नंतर जीवाने पुन्हा तिच्याकडे जाऊन तिला समजावलेलं असतं की हे बघ, असं काहीही करू नकोस. सध्या आत्ताच तुझी ताई आजारपणातून उठली आहे. त्या दीपकने तिला किडनॅप केलं होतं, त्यामुळे ऑलरेडी ती फिजिकली आणि मेंटली हॅरॅस झाली आहे. आता त्यात जर तू असं काहीतरी करशील तर या गोष्टींमुळे तिला आणखीन जास्त त्रास होईल आणि तुला तुझ्या बहिणीला आणखीन त्रास द्यायचा आहे का, आता ते तू ठरव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काव्या, तू तुझ्या ताईला दिलेलं वचन विसरतेस. त्यावर काव्या म्हणते, मी वचन विसरते? कोणतं? त्यावर आता तो काव्याला आठवण करून देतो. ते म्हणजे काव्याने नंदिनीला वचन दिलेलं असतं की ताई, जर तू बरी झालीस ना तर मी माझी कोणती तरी आवडती वस्तू सोडून देईन. आणि मग आता जीवा म्हणत असतो, तुला सगळ्यात जास्त जवळची आणि आवडती व्यक्ती मी होतो, मग आता तू मला सोडून दे काव्या. आता हे ऐकून मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, पण तरीसुद्धा तिला जीवाने आठवण करून दिल्यामुळे आता तरी सध्यापुरतं ती काहीही बोललेली नसते. तर इकडे दुसरीकडे आता पार्थ म्हणत असतो की बघ, माझ्या बायकोने काय टेस्टी बनाना स्मूदी बनवली आहे काका. त्यावर काका म्हणतो, अरे वा वा वा, बायकोचं कौतुक चाललं आहे तर स्वतःहून काय. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, काव्या, तुम्हाला ना खूप टेस्टी हे सगळं बनवता येतं बरोबर ना? नंदिनी त्या दिवशी आम्हाला सांगत होत्या. त्यावर काव्या होकार देते. त्यानंतर आता सगळेजण झोपायला
आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेलेले असतात. तर पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काव्या खरंच थँक्यू सो मच. आज इतक्या दिवसानंतर तुम्ही आपल्या घरातल्या कुटुंबांमध्ये इतक्या पटकन सहज सामावून गेलात ना, तर बरं वाटलं. म्हणजे आईलासुद्धा असं हसताना बघितलं, तुम्हालासुद्धा जरा मूड चेंज करताना बघितलं. छान झालं सगळं आजचं. जीवाचा बर्थडे एकंदरीत आपल्यासाठी चांगला ठरला. म्हणजे हळूहळू का होईना पण तुम्ही कुटुंबात रुळताय हे बघून बरं वाटतंय. त्यावर आता मात्र काव्य ही पार्थला काहीच उत्तर देत नाही. आता ते दोघंही तिकडनं गपचूप आपापल्या अंथरुणावरती झोपून गेलेले असतात. तर आता इकडे काव्याच्या डोक्यात मात्र आज सकाळी घडलेले सगळे प्रकार येत असतात. म्हणजे पोलीस घरी आलेले, जीवाने नंदिनी माझी बायको आहे असं म्हटलेलं, त्यानंतर जीवाने तिला हेही समजावलेलं की कोणाला काही बोलू नकोस, कारण ही काहीही बोलण्याची वेळ नाही आहे, कारण सध्या तुझ्या ताईची तब्येत बरी नाही आहे आणि तरी आता तुला काही करायचं आहे ते तू ठरव. त्यानंतर नंदिनी तिला येऊन भेटली. नंदिनीने तिला विचारलं, सरप्राईज तू जीवाला सांगितलं नाहीस ना? त्यावेळेस तिने त्याला सांगितलं की नाही, मी काही सांगितलेलं नाही आहे आणि सरप्राईज तुम्हा सगळ्यांना मिळणार आहे. त्यानंतर तिने सगळ्यांना गुपचूप बनाना स्मूदी नेऊन दिलेलं. सगळं अगदी तिच्या नजरेसमोरून जात असतं आणि ती विचार करते की जर मला हे सगळं असंच करायचं होतं तर मी उगाच जीवाला जाऊन का सांगितलं, आणि जर मी खरं सांगायचं ठरवलंच होतं तर मी पुन्हा खोटं का बोलले. तर दुसरीकडे आता जीवाचा वाढदिवस छान पद्धतीने सेलिब्रेट झाल्यामुळे नंदिनीसुद्धा खूप खुश असते आणि ती जीवाला विचारते, कसं वाटलं तुला सेलिब्रेशन? तर जीवासुद्धा खूप छान वाटलं असं सांगत असतो. ते दोघंही थोडा वेळ गप्पा मारतात आणि नंतरनं मग झोपून जातात. त्याबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपतो. एकंदरीत पाहता आपल्या लक्षात ही गोष्ट येते की जीवाचा वाढदिवस हा खरोखर खूप छान पद्धतीने नंदिनी, मालिनी यांनी सेलिब्रेट केला. कारण नंदिनी आणि मालिनीनेच तर वाढदिवसाचं सगळं प्लॅनिंग केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर काव्य या वाढदिवसाची खराबी करणार होती. जर तिने खरं सांगितलं असतं तर खरोखर खूप मोठी खराबी या कार्यक्रमाची झाली असती. पण जीवाने वेळेवर सगळं सावरून घेतलं आणि तिला काहीही बोलू दिलं नाही. त्यामुळे काव्याने सुद्धा वाढदिवसाची खराबी केली नाही. पण काव्य कितीही वाईट असली किंवा कशीही असली तरी तिचं ताईवरती खूप प्रेम आहे तिच्या, हे आपल्याला तिच्या प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक कृतीतून जाणवता येतं. आता खरं तर जर तिने निश्चय केला होता खरं सांगण्याचा तर ती सांगू शकत होती. पण या गोष्टीमुळे आपल्या ताईला आणखीन जास्त त्रास होईल ही गोष्ट ज्यावेळेस जीवाने तिला समजावून सांगितली त्यावेळेस तिने खरं सांगणं लांबणीवरती टाकलं, किंबहुना त्या वेळेपुरती तरी टाळलं. एकंदरीत पाहता काव्याचं नंदिनीवरती म्हणजेच तिच्या मोठ्या ताईवरती खूप जास्त प्रेम आहे आणि भावंडांमध्ये हे असं प्रेम, हे असं बॉन्डिंग असलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण तुमचं मत हे आमच्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. धन्यवाद.